हाय, हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. अ, सगळ्यात चांगली अशी गोष्ट झाली की माझ्या आयुष्यामध्ये माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर फर्स्ट टाईम एका व्हिडिओला खूप सारे लाईक्स, कमेंट्स, शेअर्स आलेले आहेत आणि व्ह्यूज आलेले आहेत. त्याच्यामध्ये एक नोटिफिकेशन आलं जे की बघून मी खूप खुश झाले. वॉव! असं हे नोटिफिकेशन आहे. तर सांगायची गोष्ट अशी आहे की एक रिक्वेस्ट होती की अ, या पद्धतीनेच माझ्यावर तुमचं प्रेम असू द्या, कायमस्वरूपी असू द्या आणि मला तुम्ही सोबतच पुढे घेऊन चला. रायगड जिल्ह्यातील एक छोट्याशा गावामधली मी आहे आणि माझे व्हिडिओज मी आता बनवणं जस्ट चालू केलेलं आहे. मी काम करत असते. मी गृहिणी आहे. त्याचबरोबर मी थोडंफार जेवढं काही येईल तेवढं व्हिडिओ करत असते. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि मी हळूहळू माझ्यामध्ये बदल म्हणा किंवा प्रोग्रेस म्हणा, प्रगती म्हणा नक्कीच करत चाललेली आहे. तुमचं प्रेम, तुमचं सपोर्ट असंच असू द्या. अजून एक गोष्ट अशी आहे की सध्या यूट्यूबवर आणि सोशल मीडियावर म्हणजे एक सत्य घटना व्हायरल होत आहे. तुम्ही पण नक्कीच ती आपल्या स्टेटसवर आणि सर्व सोशल मीडियावर नक्कीच ठेवली असणार आहे. खूप मोटिवेटेड आणि इमोशनल स्टोरी होत चाललेली आहे ती म्हणजे एका छोट्याशा माकडाच्या पिल्ल्याची. जपानच्या सिकावे सिटी झूमध्ये राहणाऱ्या छोट्या माकडाने हेच करून दाखवले आहे. जुलै 2025मध्ये पंचचा जन्म झाला. जे की छोटंसं माकड होतं त्याचा जन्म झाला. केअरटेकरने त्याची काळजी घेतली कारण की बायोमॅटिकची मम्मी आहे जिने जन्म दिला तिला, त्या माकडाने त्या माकडाला जन्म देताच स्वीकारलं नाही. तो पूर्णपणे एकटा पडला आणि खूप संघर्षमय जीवन त्याचं गेलं. अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारं त्याचे ते सगळे व्हिडिओज आपण सगळ्यांनी नक्कीच पाहिले असतील. मला असं म्हणायचं आहे की त्या केअरटेकरनी खूप छान गोष्ट केली की त्याला कम्फर्ट झोन देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी, कधी टॉवेल दिला की बाबा त्या त्या प्रजातीच्या माकडांना आईला बिलगून राहून आपलं जीवन व्यतीत करणं, लहानपणीचं, जन्मल्यापासूनचं आणि अशा पद्धतीने आईची घेऊन तुम्ही बघितलं असेल पोटाला असं उलटं टांगलेलं असतं बाळ माकडाचं ते आणि आई सगळीकडे त्या बाळाला घेऊन फिरत असते. अशा पद्धतीने ते माकडाची प्रजाती असते. पण ह्याचं नशीब एवढं खराब की त्याला त्या आईने स्वीकारलं नाही. परंतु ह्या छोट्याने हार मानली नाही आणि केअरटेकरने पण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने सपोर्ट्स दिले आणि त्याने एका कृत्रिम टेडी बिअर जो असतो माकडासारखा दिसणारा त्या ओरिंगोटॅन असं काहीतरी नाव आहे त्या खेळण्याचं, तर टेडी बिअर म्हणता येईल. तर ते टाकलं की बाबा तू कम्फर्ट झोन हे कर, बघ ह्याच्यामध्ये जी आहे भेटते का. तो सोशल मीडियावर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघितला असाल. तो सगळीकडे त्याला सोबत घेऊन जातो, त्याला चिटकून झोपतो आणि सगळ्यांनी त्याला असं झिडकारून दिल्यावर तो त्याच्या जवळ जातो. दुसऱ्यांना चिटकण्याचा तो प्रयत्न करतो पण कोण त्याला जवळ करत नाहीत. पण तो मग हार न मानता किंवा मायूस न होता तो त्या टेडी बिअरकडे जातो आणि त्याला चिटकतो, विलगतो. खूप असा स्ट्रॉंग हा बेबी आहे. मला काय बोलायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये ह्या माकडाच्याच असं नाही, मला तर अभिमान वाटतो की हे प्राणी असून त्यांनी एवढं हे केलं की संयम
दाखवला आणि आत्ता हळूहळू सगळे त्याला नोटीस करत आहेत. आणि दुसरे माकडसुद्धा त्याला, इतर माकडंसुद्धा त्याला एक्सेप्ट करत आहेत. हळूहळू त्याला जवळ करत आहे. तोच देखील हळूहळू मिक्स होण्याचा प्रयत्न करत आहे सगळ्यांमध्ये आणि होत आहे. आणि नक्कीच पुढे त्यांचा सगळा प्रवास चांगला होईल, एकत्र होईल. छोटंसं पिल्लू हळूहळू सगळ्यांमध्ये मिक्स होत आहे. खूप आनंद वाटतो आणि सगळे त्याला एक्सेप्टही करत आहेत. मला एक गोष्ट सांगायची आहे. स्वतःच्या आयुष्यामध्ये आपल्या ज्या संपर्कात सगळे लोक येतात किंवा म्हणजे थोड्या वेळासाठी येतात, निघून जातात, ते कसेही वागू, आपल्याला काही फरक पडत नाही. परंतु एक मुलगी या नात्याने मी एवढंच सांगू शकते की बऱ्याच वेळेस मुलींचं लग्न झाल्यानंतरनं आपल्याला काही गोष्टी माहेरी सांगता येत नाहीत किंवा कितीही खूप चांगलं असू दे आपलं, सोन्याहून चांगलं असू दे आपलं सासरकडचं, पण कधीतरी असं होतंच ना की छोट्या छोट्या गोष्टी मनाला लागतात किंवा आपण एवढी मोठी काही अपेक्षा करत नाही, पण तरी पण आपल्याला कोण समजून घेतलं जात नाही आणि आपल्या भावनांना कवडीमोल ठरवलं जातं किंवा किंमत दिली जात नाही आपल्याला. त्यावेळेस अशी एक वेळ येते की आपण आयुष्यामध्ये हतबल होतो, आयुष्य नकोसं वाटतं. स्पेशली जेव्हा आपण आई होतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कमीपणा घेऊन आपल्याला निर्णय घ्यावे लागतात, साम्य मध्य साधावं लागतं, जेणेकरून आपण स्वतःचंही नुकसान करू नये आणि आपल्या मुलाचंही फ्युचर त्यामध्ये आपण सिक्युअर ठेवलं पाहिजे. विचार करा ना, एक मुलगा असं त्याला घर सोडावं नाही लागत लग्न झाल्यावर, ना आपल्या काही गोष्टी चेंज कराव्या लागत. कधी-कधी बऱ्याच ठिकाणी मुलं आईपासून लांब जातात. मी मान्य करते की सुना आईंपासून काहीच्या तोडतात वगैरे असं काही म्हणतात ते असेल, पण बऱ्याच सुना अशा असतात की मुलगा आणि आई एकमेकांपासून तुटू नये म्हणून बरेचसे सायलेंट सॅक्रिफाईस करत असते. मला असं वाटतं की प्रत्येक नवऱ्याने ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या की टोकाला नेऊन जातात. कारण आई झाल्यावर मानसिक आधाराची भरपूर गरज असते. हे मी स्पेशली अनुभवलं आहे माझ्या 2 बेबीमध्ये, जे की एक बेबी माझा आता सध्या नाही आहे, देवाघरी गेलं आहे. एक माझी छोटीशी मुलगी आहे. जेव्हा आपण अशा स्थितीमध्ये असतो की आपल्याला घरचं बघावं लागतं, नवऱ्याची मानसिकता बघावी लागते, नवरा आपला कामावरून येतो, त्याचं हेवी वर्क असतं, पण घरी बाळ असतं, त्याचं सगळं शिस्त, वळण, पालन, पोषण सगळं असतं. परत जे काही शेजारी वगैरे असतात त्यांच्यापासून आपल्या बाळाला चांगल्या वाईट सवयीपासून दूर ठेवणं, शिकवणं, या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आपल्याला असे काही मोड येतात की आपले गोष्टी अशा चित्रविचित्र घडतात आणि त्याच्यामधून मोठे मोठे वाद उद्भवतात किंवा अशा गोष्टी होतात की आपण शांत होतो, वाद वगैरे काही नाही, पण मनातनं खूप 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 आपण निसटून गेलो आहे, अक्षरशः मन मरून गेलं आहे आपलं. असं म्हणतात ना की आपल्याला काही भावना राहिलेल्या नाही आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेस नेमकं आपण काही बोलू शकत नाही, एक्सप्लेनच करू शकत नाही की आपल्याला नेमकं काय होतं आहे, काय पाहिजे, काय करायचं, काहीच कळत नाही आपल्याला. अशा वेळेस आपल्याला कोणच सपोर्ट करत नाही. ॲक्च्युली सपोर्ट म्हणजे सगळे असतात सोबत, कोण आपलं वाईट नसतं, सर्व हितचिंतकच असतात. पण आय डोंट नो, म्हणजे माहीत नाही की जी आता समजा बघा ना, जेव्हा एक मुलगी एका मुलावर प्रेम करते लग्नाच्या आधी, तेव्हा तो न सांगता सगळ्या गोष्टी समजून जातो. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत तिची छोटीशी छोटी गोष्ट
तो ओळखून घेतो, समजून घेतो, चुका पदरात घेतो, दरवेळेस सॉरी स्वतः बोलतो. परंतु लग्न झाल्यानंतरनं एखाद्या नवऱ्याला वाटतं की मी बाहेर जातो, मी कष्ट करतो, तू तर घरात असतेस, तू काय करतेस? किंवा आपण एखादी गोष्ट सांगायला गेली की बाबा मला मी बघा ना किती छान वळण लावलं. हो का? त्यात काय एवढं? सगळेच आई लावतात, सगळ्याच आया लावतात. हे जे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, इट्स हर्टिंग. मग अशा वेळेस आपण ह्या छोट्या मंकूमधून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. अशा वेळेस समजून घ्यायचं यार, की नाही आपण वन मॅन शो आहोत. काही ठिकाणी असू दे ना. पण एक गोष्ट अशी पण आहे, की बायका आपण असतो ना, की आपण इमोशनल असतो. आपल्याला इमोशनल सपोर्टची गरज असते. पण पुरुषांना बऱ्याचशा गोष्टी बाहेरच्या ते महिलांना सांगत नाहीत. त्यामुळे ते स्वतः खूप ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड असतात, की मला असं होतं, मला तसं होतं, असे ते नाही सांगू शकत. आपण सांगून टाकतो, आपण मन मोकळं करतो. तर मग मला असं पर्सनली वाटतं, की आपण आपल्या आयुष्यात महिलांच्यासुद्धा आयुष्यात बऱ्याच ठिकाणी अशी गोष्टी येतात, की आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतं. एकटं सगळ्या गर्दीमध्ये पण आपण एकटे आहोत असं फील होतं. या पंचूसारखं आपल्याला पंचू बेबी माकडासारखं बेबीसारखं आपल्याला एकटीला सावरून घ्यावं लागतं, स्ट्रॉंग बनावं लागतं. स्वतःचा मानसिक सपोर्ट बॅकबोन स्वतः व्हावं लागतं. परंतु पुरुषसुद्धा त्यांनासुद्धा आपल्या मेंटल सपोर्टची गरज असते. कारण त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो. आपण घरामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये मूड चेंज करू शकतो आपला. पण पुरुष कामामध्येच असतात ना, बाहेर असतात. ते नाही कोणाला आपलं दुःख पण व्यक्त करू शकत नाही, सुख पण व्यक्त करू शकत नाही. आणि मग ते मध्ये जातात. त्यामुळे त्यांनासुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे, हे पण एक गोष्ट आहे. पण हा जो माकड आहे, ह्याची जी गोष्ट आहे ती आपल्या महिलांच्या आयुष्यामध्ये खरंच एक कलाटणी देण्यासारखी आहे. ह्या गोष्टीमध्ये आपण स्वतःला कसं स्ट्रॉंग करायचं हे तुम्ही आवर्जून शोधा. आणि आयुष्यामध्ये ही गोष्ट आपल्या आयुष्यात जे काही वाईट वळण येतात किंवा वाईट गोष्टी होतात, निगेटिव्ह गोष्टी होतात, ह्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ह्याचा नक्की फायदा करून घ्या. जास्त इमोशनल होऊ नका, इमोशनल फुल होऊ नका प्लीज. ही माझी एक रिक्वेस्ट आहे. जास्त इमोशनल महिला स्वतःलाही दुःख देतात आणि ते आपल्या बेबीलाही सुखी ठेवू शकत नाही आणि फॅमिलीलाही नाही सुखी ठेवू शकत. तुम्ही स्ट्रॉंग बना, सेल्फिश बना आणि खुश राहा आणि इतरांनाही खुश ठेवा. परत एकदा सांगेन, माझा ड्युअल लाईफ म्हणून महिलांवर आधारित चॅनल आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खूप 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 व्ह्यूज द्या, खूप कमेंट द्या, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि माझे इतरही चॅनल आहेत, ते मी पिन करेन कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये. तर प्लीज जाऊन त्या चॅनलवरील ही व्हिडिओ बघा. तेही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप खूप प्रेम सपोर्ट द्या. थँक्यू सो मच.